दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, उन्हाची तलखी दिवसेंदिवस खूपच वाढत आहे. या असह्य उन्हाळ्यात आपण माणसं निदान AC असलेल्या घरात बसू शकतो, पंखा लावू शकतो, परंतु या लहान लहान पक्ष्यांना मात्र उन्हापासून संरक्षणासाठी झाडांच्या दाट फांद्यांच्या आडोशाचा किंवा हवेच्या एखाद्या झुळकीचाच काय तो आधार असतो. आपल्यालाच या उन्हाळ्याचा इतका त्रास होतो आहे, तर या बोटभर लांबी एवढ्या चिमण्या, मुनिया, चष्मेवाला, सनबर्ड या पक्ष्यांचं काय होत असेल. यासाठी जुन्या लावलेल्या मोठ्या वृक्षांचं, झाडाझुडपांचं संवर्धन करून अजून अशी झाडं झुडपं लावूयात की ज्यावर हे सर्व पक्षी बिनधोक आसरा घेऊ शकतील. आपण अजून एक लहानशीच गोष्ट करू शकतो. आपल्या बाल्कनीत ही जी लहान झाडं आहेत त्यावर असं पाणी स्प्रे करू शकतो. ज्या झाडांच्या पानांवर असं पाणी टिकून राहतं त्यावर हे पक्षी येऊन मनसोक्त खुश होऊन बागडतात, आंघोळ करतात आणि पाणी पितात. या कुंडीत ही जी मी सिरॅमिकची छोटी विहीर ठेवली होती त्यात पण मी पाणी ठेवलं आहे. त्यातलं पाणी प्यायला पण इथे रोज पक्षी येतात. पानांवरचं पाणी चमकल्यामुळे या पक्ष्यांना ते पाणी पटकन दिसतं, म्हणून असं पाणी स्प्रे करूयात. आता या कुंड्यांमधल्या खालच्या ज्या प्लेट्स आहेत त्यातलं पाणीसुद्धा हे लहान पक्षी बऱ्याचदा प्यायला येतात. फक्त या कुंड्यांखालच्या प्लेट्स रोज साफ करायला हव्यात, नाहीतर तिथे डासांची पैदास होऊ शकते. एक दिवस जरी या पक्ष्यांना दिसलं की या पानांवर स्प्रे केलेलं पाणी आहे, तरी दुसऱ्या दिवशी आणि रोज हे पक्षी त्याच ठिकाणी हमखास येतील. बाल्कनीत, गच्चीवर, बागेत रोज हजेरी लावतील आणि मनसोक्त बागडतील. ही लहानशी सोय आपण या पक्ष्यांना करून दिली आणि त्यांचं हे बागडणं लांबूनच पाहिलं तर या पक्ष्यांना अधिक सुरक्षित वाटतं आणि ते रोज हमखास त्याच जागेवर पाण्यासाठी येतात. या अशा प्रकारच्या वॉटर फीडरवर ठिबकणारं पाणी पाहून हे पक्षी उन्हाच्या वेळेस हमखास पाणी प्यायला येतात. हे वॉटर फीडर पण दर 2 दिवसांनी स्वच्छ करायला लागतं. या वॉटर फीडरचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर मी अपलोड केला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, नक्की पहा. मातीच्या अशा पसरट भांड्यामध्ये पण पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकता. या मातीच्या भांड्यात पाणी अगदी थंडगार राहतं. पक्ष्यांना मध्ये बसण्यासाठी असा दगड पण या भांड्यामध्ये ठेवू शकता. हे मातीचं भांडं पण दर 2 दिवसांनी स्वच्छ करावं. या पक्ष्यांना घरटं करायला मदत होण्यासाठी म्हणून असं एखादं जुनं पायपुसणं पण आपण आपल्या बाल्कनीत पक्ष्यांना दिसेल असं ठेवू शकतो. या पायपुसण्याचे निघालेले दोरे पक्षी घरटी करण्यासाठी हमखास घेऊन जातात, किंवा अशी सुतळी पण पक्ष्यांना दिसेल अशी बांधून ठेवू शकतो. या सुतळीचे धागे पण पक्षी हमखास घेऊन जातात. किंवा असा लहान होल पाडलेला खोका पण अशा पद्धतीने बाल्कनीत टांगून ठेवू शकतो, जिथे पक्षी हमखास घरटं करतात. आता हीच गोष्ट मधमाशा, गांधील माशांबरोबरची सुद्धा. या दिवसात या माशा पाण्यासाठी हमखास येतात. या पक्ष्यांच्या किंवा मधमाशांच्या पंखाला, पायाला परागकण चिकटतात आणि परागीभवनाला आपोआप मदत होते.
म्हणून बाल्कनीतल्या या लहान झाडांवर असं रोज पाणी स्प्रे करूयात. तर मैत्रिणींनो, हे छोटे पक्षी, मधमाशा, गांधील माशा यांना एवढी छोटीशी पण महत्त्वाची मदत करून इकोसिस्टीमसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे छोटे जीव, ही झाडं-झुडपं आपण मिळून वाचवूयात, त्यांचं संवर्धन करूयात. धन्यवाद.